श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 81. मना मच्छरी नाम सांडू नको हो, अति आदरे हा निज ध्यास राहू. समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळीताही नसाही. हे मना, नामाचा मत्सर करून ते सोडून देऊ नकोस. नामाबद्दल पूज्य भाव बाळगून त्याचा ध्यास घ्यावा. सर्व साधनांमध्ये नाम हे सार आहे, त्याची कोणत्याही साधनाशी तुलना करता येणे शक्यच नाही. श्लोक क्रमांक 82. बहु नाम या राम नामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. भगवंताची अनेक नामे आहेत, पण त्यात रामनाम हे श्रेष्ठ आहे. परंतु ही गोष्ट बिचाऱ्या मनुष्यास कळलीच नाही. हलाहल विषाचा दाह नाहीसा करण्यासाठी शंकराने रामनाम घेतले. तिथे बापड्या मनुष्याच्या मताला काय किंमत. श्लोक क्रमांक 83. जेने जाळीला काम तू राम ध्यातो, उमेसी अति आदरी गुण गातो. बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. ज्या शंकराने कामदेवास जाळून टाकले, तो रामाचे ध्यान करतो. तो शंकर मोठ्या पूज्य भावनेने पार्वतीला रामाचे गुण वर्णन सांगतो. शंकराचे ठिकाणी मोठे ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य वसते, तरीही त्याच्या मनात नामाबद्दलचा दृढ विश्वास आहे. श्लोक क्रमांक 84. विठोने शिरी वाहिला देव राणा, तया अंतरी ध्यास रे त्याची नेना. निवाला स्वयं तापसी चंद्रमौळी, जीवा सांडवी राम हा अंतकाळी. पांडुरंगाने महादेवाला डोक्यावर धारण केले आहे. त्या महादेवाला प्रभू रामाचा ध्यास लागलेला आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय. रामनामामुळे महादेवाचा दाह दूर झाला. तो रामच जीवांना अंतकाळी सोडविणारा आहे, म्हणून त्याचा नाम जप करा. श्लोक क्रमांक 85. भजा राम विश्राम योगेश्वराचा, जपुनी मिला नेम गौरी हराचा. स्वयं निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. प्रभू रामाचे भजन केल्यामुळे श्रेष्ठ योग्यात नाही, शांतता लाभते. महादेव हा नित्य नेमाने रामनामाचा जप करतो. रामनामामुळे महादेवाचा दाह दूर झाला. तसाच तुम्हाला अंतकाळी रामच तारणार आहे, तेव्हा त्याचा जप करा. जय जय रघुवीर समर्थ.